आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर, त्या आदित्यचा ऍक्सिडेंट झाला। पर्सनल प्रोजेक्ट करायला गेला होता ना स्वतःचा। मी बघतो काही हां, हो सर। तुम्ही कामाचं बघा। हां कुठपर्यंत आलाय प्रोजेक्ट? सर, व्यवस्थित चालू आहे। टपाट्या पिटायच्या नाही साहेब नमस्कार, मी पारू, आदित्य सरांची बायको। आदित्य सर इकडं तुमच्या ऑफिसातच काम करतात ना? ते कामानिमित्त चेन्नईला गेले आहेत। तुम्ही मला सांगू शकाल का की चेन्नईत नेमकं कुठं गेलेत ते? तो कुठे गेला ते आम्हाला माहिती नाही। तो आमच्या ऑफिसमध्ये कामाला आहे। तो एका प्रोजेक्टसाठी गेला होता आणि त्याचा तो वैयक्तिक प्रोजेक्ट आहे, तो स्वतःचा प्रोजेक्ट होता। आम्हाला असं कळालं त्याचा ॲक्सिडेंट वगैरे झालाय, म्हणजे खूप वाईट वाटलं। आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही काय सांगू शकत नाही। हां, तो मेला बिला असला तर त्याची भरपाई तुला मिळणार नाही। मी माझ्या नवऱ्याची नुकसान भरपाई मागायला नाही आलीये, माझ्या नवऱ्याची चौकशी करायला आलीये मी। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझा नवरा मेला नाहीये, जिवंत आहेत ते। मी फक्त इतकंच माहिती करून घ्यायला आले होते की आदित्य सर चेन्नईला नेमकं कुठं गेले आहेत, त्यांचा पत्ता काय, एवढंच मला सांगा। हे तिला पत्ता दे, आणि तो कुठल्या साईटवर गेलाय ना ते पण दे। मी देतो असेल ते सगळं देऊन टाक, सगळं देऊन टाक। दादा, असं कसं झालं रे? कधीच मला एकट्याला नाही सोडलंस तू, मग आजच असं का? तू जेव्हा घर सोडून गेलास ना, तेव्हा मी तुला एकट्याला नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे। मी पण तुझ्या सोबत यायला पाहिजे होत, म्हणजे आज त्या ट्रेन मध्ये मी पण तुझ्या सोबत असतो। प्रीतम, त्रास करून घेऊ नका, काही होणार नाही आदित्य दादांना। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना की दादा सुखरूप आहेत म्हणून, मग असं कसं काय होईल त्यांना? आई पण देव पाण्यात घालून बसलाय, देव त्यांची इतकी पण परीक्षा नाही घेणार। तुम्ही नका काळजी करू प्रीतम, आदित्य दादा लवकरात लवकर घरी परत येतील। त्याला यावंच लागेल प्रिया, त्याला यावंच लागेल। तू असं हा प्रवास अर्धावट सोडून नाही जाऊ शकत तो। त्याशिवाय या घराला काय माझ्या आयुष्याला काय अर्थ नाहीये प्रिया। त्याला यावं लागेल, पण त्याला परत यावं लागेल प्रिया। ಯಾರು ಪೆಸುರಂಗ? हॅलो ಆಹಾ, हॅलो, ಏನ್ ಪನ್ನಿ ಉಂದಿ ನಾತು? हॅलो, नमस्कार, मी पारू बोलतेय। आदित्य किर्लोस्कर, त्यांची बायको बोलते मी। आदित्य सर तिकडं चेन्नईला तुमच्याकडे येणार होते ना बिझनेसच्या कामासाठी, पोचलेत ना ते तिकडं? कुठे आहेत ते? पारो आदित्य किर्लोस्कर, हा हा, ओळखलो मी। मी पण मराठीच आहे। खरं तर आदित्य आमच्याकडे येणार होता, पण अजून काही पोचला नाही। आणि त्या ज्या गाडीने ते येणार होते त्याचा अपघात झाला याचं मला कळलं आहे। आदित्य सर नाही पोचले तिकडे अजून? नाही नाही साहेब,
आदित्य सर आले ना की आधी मला फोन करायला सांगा. मी बायको आहे त्यांची. ओळखलं मी. हा, आदित्य आले तर नक्की तुम्हाला कळवेल. तसे नाही पोहोचले. कुठं गेले असते? आताच मिळालेल्या माहितीनुसार सकाळी चेन्नई एक्सप्रेसचा महाभीषण अपघात झाला आणि या अपघातात कित्येक जण मृत्युमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले. विकास हॉस्पिटलमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती वर्दळ आहे. इथे जखमींना ठेवण्यात आलेलं आहे. हे इतके भयंकर गंभीर जखमी आहे की यांना माहिती नाही की हे समोर जाऊन आपल्या परिवाराला भेटू पण शकतात की नाही. आणि कुटुंबाची अवस्था तुम्ही बघू शकता, ते किती चिंतित आहे. आदित्य सर सुखरूप. मला देवी आईनं कळवायला पाहिजे. पारू. हॅलो. हॅलो प्रीतम सर. प्रीतम सर, आदित्य सर सापडले आहेत. काय? हो, आदित्य सर सापडलेत. त्यांना काहीच झालं नाही, सुखरूप आहेत. पारू काय बोलतेस तू? तू खरंच दादाला बघितलंस का? मी आत्ताच टीव्हीत एका बातमीत बघितलं. ऍक्सिडेंटचं दाखवतायत. जखमी माणसानं हॉस्पिटलात ऍडमिट केलं. प्रीतम सर, मी खरं सांगते, आदित्य सर ते आदित्य सरना ऍडमिट केलं हॉस्पिटलात. आपण त्यांना बघायला जायला पाहिजे. पारू काय बोलतेस तू? तू खरंच दादाला बघितलंस का? हो, मी खरं सांगते, आदित्य सरच आहेत ते. मी त्यांना ओळखायला कशी काय चूक करेन? ओके 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 पारू, मी बघतो आणि तुला कळवतो. ओके. पण तुला माहित आहे का ती न्यूज कुठल्या चॅनलने कव्हर केली होती, कुठे कव्हर केली होती? ओके, मी 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 ते पण बघतो. तू काळजी करू नको, दादा ओके असेल. देवा, तुझे लई उपकार झाले. माझ्या धनींना सुखरूप ठेवलंस तू. मला खात्री होती माझ्या धनींना तू काय बी होऊ देणार नाही. आता फक्त प्रीतम सरांना लवकरात लवकर समजायला पाहिजे की आदित्य सर कुठल्या हॉस्पिटलात आहे. हॅलो, काही समजलं का? हो, ती न्यूज त्या न्यूज चॅनलने विकास हॉस्पिटल मधून एअर केली होती. पण पारू तू नक्की दादालाच बघितलंस ना? प्रीतम सर, असं काय करताय तुम्ही? मला सांगा, आदित्य सरांना ओळखण्यात मी कधी चूक करीन का? मला खात्री नाही, मला पूर्ण विश्वास आहे. हॉस्पिटलात मी ज्या माणसाला बघितले ना, ते दुसरं तिसरं कुणी नसून माझे आदित्य सर आहेत, माझे धनी आहेत ते. हे बघा, आपण बोलत बसणं तसं वेळ नको वाया घालवायला. मी आता लगेच हॉस्पिटलात जाते. हो, मी पण निघतोच आहे इथून. येस, बाय. काय झालं? प्रिया, मी जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. हो. आलोच.